श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. स्वामी भक्त हो, आध्यात्मिक प्रगतीसाठी ज्या पद्धतीने आपल्याला भगवंताच्या नामस्मरणाची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे आपल्याला हे जीवन व्यतीत करण्यासाठी, आयुष्य पूर्ण करण्यासाठी आपल्याला उत्तम आहाराची गरज असते. आपण जे भोजन ग्रहण करतो त्या भोजनाचा आपल्या मनावरती खूप मोठ्या प्रमाणावरती परिणाम होत असतो. हे भोजन आपण कोणत्या परिस्थितीत, कोणत्या मनस्थितीमध्ये ग्रहण करतो याचा ज्या पद्धतीने परिणाम होतो, त्याचप्रमाणे हे भोजन बनवणारा ते बनवत असताना कोणत्या मनस्थितीमध्ये होता त्याचा देखील त्या भोजनावरती खूप प्रमाणात फरक पडत असतो. स्वयंपाक करत असताना त्या स्वयंपाकावर होणाऱ्या संस्कारांचाही परिणाम होत असतो. स्वयंपाक करणाऱ्याच्या मानसिक भावभावनांच्या संस्कारांचा त्याच्यावर विलक्षण परिणाम असा होत असतो. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि सात्विक अन्न खाण्यामुळे आपल्यात एक प्रकारचा बदल दिसून येत असतो. जसे अन्न तसे मन होते, त्याचप्रमाणे सात्विक अन्न हे फक्त शाकाहारी नाही तर ते ईश्वराचे स्मरण करून बनवलेले अन्न असते. स्वयंपाक करताना आपण ज्या मनस्थितीमध्ये असतो त्या मनस्थितीचा आपल्यावरती खूप परिणाम होतो. समजा आपण जर स्वयंपाक करताना रागामध्ये असो, रागामध्ये येऊन आपण जर स्वयंपाक करत असू तर तशाच पद्धतीची स्पंदनं ही आपल्या भोजनामध्ये उतरली जातात आणि अशा भोजनाला सात्विक अन्न असे म्हणत नाहीत. म्हणूनच स्वयंपाक करणाऱ्याने कधीही रागाच्या भरात उदास किंवा नाराज होऊन स्वयंपाक करू नये. त्याचप्रमाणे स्वयंपाक करत असताना कधीही आईला, बहिणीला, पत्नीला किंवा जे कोणी स्वयंपाक करत असतील त्यांना ओरडू नये, रागवू नये, त्यांच्याशी भांडू नये. कारण त्या स्थितीत त्या स्वयंपाकघरामध्ये जाऊन स्वयंपाक करत असताना त्या पदार्थात त्याच प्रकारची म्हणजेच सर्व रागाची स्पंदने जातात आणि तेच अन्न आपण खाणार असतो. आपण दररोज घरामध्ये आई, बहीण किंवा पत्नी यांच्या हाताने बनवलेले अन्न खातो, तर कधी हॉटेलमध्ये जाऊन खातो, तर कधी आपण मंदिरामध्ये अन्नकोटामध्ये भोजन ग्रहण करतो. या तिन्ही भोजनामध्ये वेगवेगळी स्पंदने असतात. हॉटेलमध्ये पदार्थ बनवताना ते विकत घेऊन खावे लागते. ते आपण नेहमी खाल्ल्यास त्यातील स्पंदने आपणास आंतरिक समाधान देत नाहीत. त्यामुळे कधीकधी त्या अन्नाने आपणास त्रासही होतो. हे पदार्थ कोण शिजवतं, त्यावेळी त्याच्या मनात काय चालले आहे, त्याचा भाव कोणता आहे, हे सगळं त्या अन्नात उतरतं आणि तेच संस्कार त्या अन्नावर होतात आणि तोच भाव आपल्यात उतरत असतो. त्याउलट घरामध्ये आई, पत्नी किंवा बहीण जे पदार्थ करते, जो स्वयंपाक करते, तो स्वयंपाक ती खूप प्रेमाने, खूप आपुलकीने करत असते. म्हणून त्या पदार्थात सात्विक स्पंदने असतात, ती आपणास समाधानी बनवतात. आपण पाहतो सध्या अनेक घरांमध्ये स्वयंपाकी ठेवले जातात, परंतु त्यांच्या मनामध्ये जे विचार असतात ते आपल्याला सुख देत नाहीत. त्यांच्या मनामध्ये स्वयंपाक करताना आपल्यासाठी तेच प्रेमभाव असेल हे आपण सांगू शकत नाही. आपण जर समजा विचार केला की घरात मुलगा जेवत असेल आणि आपल्या आईला म्हणत असेल की मला अजून एखादी पोळी वाढ, तर ती आनंदाने, प्रेमाने अजून एखादी पोळी त्याला वाढते. त्यात तिचे प्रेम असते, आनंद असतो. पण हेच आपण स्वयंपाकाकडे पाहिले तर तो वाढेल, पण त्यात आपल्याविषयी प्रेम असेलच असे नाही आणि असे जेवण अंगी लागत नाही. मंदिरामध्ये अन्नकोटात आपण जे अन्न खातो, जे भोजन ग्रहण करतो, तो भगवंतास दाखवलेला प्रसाद असतो. ती भावना प्रसादाची असते. ते अन्न ईश्वराला स्मरण करून शिजवलेले असते, म्हणून ते अन्न प्रसाद होते. अशाच पद्धतीने आपणही रोज घरात ईश्वरासाठी भोजन बनवत आहोत असे समजून त्याच्या स्मरणात अन्न शिजवावे, म्हणजे तो प्रसाद होईल. यासाठी आपले स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा, मन शांत ठेवा, देवाचे भजन किंवा गीत लावा आणि नामस्मरण करत स्वयंपाक करावा, म्हणजेच रोज प्रसादच भक्षण होईल. स्वयंपाक करताना अनेक उपायही करता येतात. घरात काही त्रास असेल तर त्यावर हा एक उपाय आहे की आपण आपले भोजन बनवताना, स्वयंपाक करताना तो स्वयंपाक चांगला व्हावा म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करू शकता. भोजन तयार करताना परमेश्वरास प्रार्थना करावी की हे अन्न खाणाऱ्याच्या मनात एकमेकांविषयी प्रेम, वात्सल्य, आपुलकी, विश्वास निर्माण होऊ दे. त्यांच्या मनात शांती निर्माण होऊन सकारात्मकता, तुझ्याविषयी श्रद्धा निर्माण होऊ दे. अशी प्रार्थना अन्न शिजवताना मनातल्या मनात म्हणत जा. आणि अशा प्रकारचे सात्विक भोजन ग्रहण केल्यामुळे
आपल्याला आत्मिक समाधान लाभेल. अशा पद्धतीने ईश्वराला स्मरून त्याचे नामस्मरण करत स्वयंपाक केला असता त्याचा आपल्या आयुष्यावरती किती सकारात्मक प्रभाव होतो याचा अनुभव तुम्ही नक्की घ्या. हा माहितीपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. या चॅनेलला नवीन असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमच्या काही सूचना असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.